झी 24 तास एक पाऊल पुढे। या पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीमध्ये पराभूत करत अंडर 19 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर भारताची युवा टीम आज मुंबईमध्ये दाखल झाली। मुंबई एअरपोर्टवर अंडर 19 टीमचं जल्लोषात स्वागत झालं। उन्मुक्त चंद याच्या कॅप्टन्सीखाली भारतानं वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली। दरम्यान तिसऱ्यांदा अंडर 19चा वर्ल्ड कप भारतानं जिंकलेला आहे। आणि आज काय काय नेमकं या बाबतीत झालं आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचिक सध्या आपल्या बरोबर आहेत। मेघा, काही वेळापूर्वी अंडर 19ची ही टीम यंगिस्तान परत एकदा भारतामध्ये हा वर्ल्ड कप जिंकून आलेले आहेत। मोठ्या जल्लोषात स्वागत झालं। कोण कोण उपस्थित होतं, कसं स्वागत झालं आम्हाला सांगाल? अनुपमा, अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया भारतात आली आणि त्यांचं मुंबईत ही टीम सर्वात प्रथम दाखल झाली आणि नंतर अतिशय जल्लोषात ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचा इकडे स्वागत करण्यात आले। असंख्य क्रिकेटप्रेमी त्यांचं स्वागत करण्यासाठी एअरपोर्टवर जमा झाले होते। क्रिकेटपटूंचे नातेवाईक, पेरेंट्स आणि याचबरोबर असंख्य असे चाहते त्यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन आले होते। अनेक ठिकाणी मिठाई वाटण्यात येत होती आणि असे हरमीत सिंग हा मुंबईचा आहे, त्याच्या विजयाचे फलक घेऊन इथे लोक आले होते। ढोल ताशांच्या गजरामध्ये काही जण नृत्य करून हा विजय साजरा करत होते आणि अतिशय उत्साहात, जोशामध्ये आणि उत्साहामध्ये त्यांचं स्वागत मुंबईमध्ये करण्यात आलं। अनुपमा आणि मेघा, कोण कोण यावेळी उपस्थित होतं, कोणाची उपस्थिती जास्त लक्षवेधी ठरली? बीसीसीआय कडून आणखी कोणी उपस्थित होते, काय या संदर्भात माहिती? अनुपमा, आता खरं तर एअरपोर्ट नंतर टीम थेट सांताक्रूजच्या ITC हॉटेलमध्ये आलेली आहे। इथे BCCIचे अनेक अधिकारी उपस्थित आहेत आणि आता टीम अंडर 19 भारतीय टीमचा जो कॅप्टन आहे उन्मुक्त चंद, तो आता थोड्याच वेळात मीडियाशी बातचीत करेल। कोच आणि मॅनेजरही त्याच्याबरोबर असतील आणि यानंतर 6 वाजता BCCI कडून इथेच या हॉटेलमध्ये एक भव्य असा गौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे। या सोहळ्यामध्ये प्रत्येक क्रिकेटपटूला 20 लाख रुपये BCCI कडून देऊन गौरवण्यात येणार आहे आणि या सोहळ्यासाठी प्लेयर्सचे पेरेंट्स, त्याचे नातेवाईक अशा सगळ्यांना इकडे इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे। याचबरोबर असंख्य असे क्रिकेट चाहते या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत। जे BCCIचे काही अधिकारी टेस्टसाठी हैदराबाद आणि बँगलोरमध्ये होते, तेही आता इकडे येऊन दाखल झालेले आहेत। त्यामुळे अतिशय अशा उत्साहाच्या वातावरणात आणि दिमागदार, शानदार अशा सोहळ्यामध्ये टीम इंडियाचा इकडे गौरव सोहळा थोड्याच कालावधीमध्ये आयोजित होईल। ठीक आहे मेघा, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। आम्ही तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू याबाबतच्या। मेघा कुचिक आमच्या क्रीडा प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या। यंगिस्तानची ही टीम आज मुंबईमध्ये आली आणि अंडर 19 वर्ल्ड कपवर त्यांनी नाव कोरलेलं आहे आणि थोड्याच वेळात त्यांचा एक भव्य दिव्य असा सत्कार सुद्धा BCCI तर्फे करण्यात येणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।